बघा तुम्ही बघत असाल अनेक वर्षापासून दरवर्षी म्हणजे ही बॉम्ब चालू असते की नगरपालिकेच्या एरियामध्ये खड्डे झालेले आहेत, विझवायला आम्हाला आंदोलन करायला लागतं। हे जे नालायक सरकार आहे यांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही खड्डे विझू शकत नाही, पाणी देऊ शकत नाही, शिक्षा देऊ शकत नाही, शिक्षण देऊ शकत नाही, आरोग्य देऊ शकत नाही, देणार काय? तुमची स्वतःचा फक्त परिवार फक्त सुखी ठेवण्याचं काम तुम्ही करताय, लक्षात घ्या। हे निर्लज्ज अधिकारी आहेत ना, यांना कुठेतरी आता वट्टीवर आणण्याचा वेळ आहे, लक्षात घ्या। खड्ड्यासारख्या गोष्टीसारखी तुम्हाला आंदोलन करायला लागतात आणि तुम्ही पैसा नसल्यामुळे आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीने भीक मागो आंदोलन ठेवलंय आणि हे जे तुम्हाला आहेत ना डबे हे आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहेत। त्यामुळे मीरा भाईंदरचे सगळे अधिकारी आणि जेवढे नगरपालिकेचे जनप्रतिनिधी आहेत हे हतबल झालेले आहेत, हे कुठेतरी त्यांचं अस्तित्व उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यांना कुठल्याही बाबतीत बोलण्याचा अधिकार नाही। दोन आमदार एकामेकावर ताशेरे ओढतायत की तुम्ही तुमचा रोड कसा बनवलाय, तुमच्या प्रोजेक्टला रोड कसा बनवलाय, याच्यावरच फक्त भांडणं चालू आहेत, नागरिकांची कुणाला पडलेली नाही। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भीक मागो आंदोलन ते ठेवलेलं आहे। हे डबे आम्ही आयुक्तांना पोहोचवणार आहेत, लक्षात घ्या। आणि मला असं वाटतंय की मीरा भाईंदरचे आयुक्त हतबल आहेत, मीरा भाईंदरच्या आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे। IAS ऑफिसर आहेत, IAS ऑफिसचा कुठलाही त्यांना अधिकार वापरत नाही, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही निषेध व्यक्त करतो। दरवर्षी मीरा भाईंदर महानगरपालिका 30 ते 40 करोड रुपये खर्च करते। गेल्या देखील महानगरपालिकेने एक निविदा काढली, ज्याच्यामध्ये 40-42 करोड रुपयांचा खड्डे दुरुस्तीसाठी त्यांनी निविदा काढलेली आहे। काय वाटतं या सर्व बघा टोटल भ्रष्टाचारचा विषय मला तर आमदार खासदारकडनं जराही अपेक्षा नाहीये, लक्षात घ्या। मीरा भाईंदरचे जे अधिकारी आहेत, या ठिकाणचे आयुक्त असतील, या ठिकाणचे शहर अभियंता असतील, करतायत काय? तुम्हाला त्याच्यासाठी नेमलंय, लक्षात घ्या। त्यांच्या नागरिकांच्या टॅक्स मधून तुम्हाला पगार मिळतोय, लक्षात घ्या। तुम्ही तुझे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामुळे या गोष्टी करतायत, लक्षात घ्या। स्वतःच्या मेवण्याला, स्वतःच्या पुतण्याला, स्वतःच्याच भावाला कॉन्ट्रॅक्ट देऊन उद्ध्वस्त झाले, लक्षात घ्या। दोन्ही आमदारांना परत एकदा सांगतोय, यांच्याकडनं एक पैशाची आम्हाला अपेक्षा नाहीये। तुम्ही आपसामध्ये भांडत राहा, पण नागरिकांची सुविधा बघा ना। नागरिक तुम्हाला जर टॅक्स देत आहेत, तुम्ही एका बाजूला टॅक्स भरला नाही तर जप्तीची नोटीस काढताय, या रोड बनले नाही तर जप्तीची आम्ही कुणावर नोटीस काढायची? या ठिकाणी मीरा भाईंदरचे नागरिक वंचित आहेत, मीरा भाईंदरची माणसं लावारी झालेली आहेत, अनाथ झालेले आहे, असा माझा जाहीर आरोप आहे।